बेळगाव सीमा प्रश्नावरून सांगलीमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटलांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली। बेळगाववासीयांना चंद्रकांत दादा भेटत नाहीत हाच निरोप घेऊन आल्याचा मिश्किल टोला जयंत पाटील यांनी लगावला। तर मिश्किल बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले जयंत पाटील असा उल्लेख करत तुम्ही 35-35 वर्ष सत्तेत होता, मग तेव्हा बेळगाव प्रश्न का सुटला नाही असं उत्तर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं। शक्यतो मी बोलणार नव्हतो, परंतु सीमा प्रश्नाचा विषयच मामांनी काढलेला आहे। तर चंद्रकांत दादांना बेळगाव वासियांचा निरोप देतो की आतापर्यंत मी 4-5 वेळा वर्षभरात बेळगावला सीमा प्रश्नाच्या विषयी 3 वेळा तर नक्की गेलोय आणि मग मागच्या वर्षी 1-2-3 वेळा। सगळे आशा लावून बसलेले आहेत की चंद्रकांत दादांना आमची जबाबदारी दिलेली आहे, पण चंद्रकांत दादाच आम्हाला भेटत नाही। आणि सुप्रीम कोर्टात जी केस आहे त्या सुप्रीम कोर्टातल्या केसला माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळ देऊन त्याला गती कशी द्यायची यासाठी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना 3 पत्र दिलेत। शेवटचं पत्र मागच्या आठवड्यात विधानसभेचं अधिवेशन संपलं त्या दिवशी दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी देखील कबूल केले की याच्यावर आपण बैठक घेऊ। त्यामुळे चंद्रकांत दादांनी लक्ष घातलं तर कोर्टातलं कामकाज पुढे जाईल। जयंतराव तर मला वाटतं 30-35 वर्ष सत्तेमध्ये आहेत आणि त्यांचा पक्ष तर फार म्हणजे सारखा सत्ता सत्ता सत्ताच। आम्ही आता आलो आणि 5 वर्ष गेलं, लगेच तुम्ही एक षडयंत्र रचलं, 2 वर्ष घालवलं, पुन्हा 2 वर्ष आम्ही आलो, आता जरा स्थिर सावध। केंद्रात तुमचं सरकार असायचं, राज्यात तुमचं सरकार असायचं, मग हा प्रश्न कुठे सुटायचा राहिला बरं? या घोषणा देण्याना मी असं विचारतो की नंतर तुम्ही जयंतरावांना स्टेजच्या खाली उठून विचारा की इतक्या वर्षात तुम्ही हा प्रश्न का सोडवला नाही।